मंडळी, मी धनश्री रेवडेकर. स्वागत आहे शिवसत्ता टाइम्स मध्ये. समस्या तुमची, जबाबदारी आमची. मंडळी, जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सर्वात मोठा फायदा कोणाला होणार आहे माहित आहे का? मुस्लिम समाजाला. हो, बरोबर ऐकलं. चला आधी आरक्षणाचं गणित समजून घेऊया. महाराष्ट्रात एससी ला 13%, एसटी ला 7% आणि ओबीसी, धनगर, वंजारी मिळून 32% आरक्षण आहे. त्याशिवाय केंद्र आणि राज्य या दोन्हीकडे लागू असलेलं ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी 10% आरक्षण आहे. हे ईडब्ल्यूएस आरक्षण फक्त ओपन कॅटेगरीतील मुलांना लागू होतं, म्हणजेच ज्यांना कुठल्याही जातीनुसार आरक्षण नाही, जसे की ब्राह्मण, जैन, मारवाडी आणि मुस्लिम. आता ब्राह्मण, जैन, मारवाडी हे समाज व्यवसाय आणि धंद्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे सरकारी नोकरी आणि स्पर्धा परीक्षेत रस घेणारे सर्वाधिक कोण, तर मुस्लिम समाज. इथेच तर खरी खेळी आहे. जरांगे आंदोलनामुळे मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार. आधीच ओबीसी मध्ये 3200 जाती, त्यात अजून मराठा आल्यावर ओबीसी मध्ये स्पर्धा खूपच वाढणार. पण ईडब्ल्यूएस मध्ये स्पर्धा तुलनेने कमी आहे आणि याचं एक ठोस उदाहरण आहे. अनेक परीक्षांमध्ये दिसून आलंय की ईडब्ल्यूएस चा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा कमी होता. म्हणजेच ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर कमी टक्के गुणांमध्ये ऍडमिशन किंवा सरकारी नोकरी मिळण्याची संधी जास्त आहे. आणि आता ओपन कॅटेगरीत मुस्लिम समाज प्रमुख राहतो. त्यामुळे ईडब्ल्यूएस चा जास्तीत जास्त फायदा मुस्लिम समाजालाच मिळणार. सुप्रीम कोर्टाने 2022 मध्ये स्पष्ट केलंय, आर्थिक कमजोरी ही सुद्धा सामाजिक दुष्संमताचं एक रूप आहे आणि त्यामुळेच ईडब्ल्यूएस आरक्षण घटनेनं वैध आहे. म्हणजेच ईडब्ल्यूएस चा मार्ग कायदेशीर दृष्ट्या पक्का आहे. तर मंडळी, जरांगे आंदोलनाचे ध्येय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं असलं तरी या आंदोलनाचा सर्वात मोठा आणि थेट फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे. कारण त्यांच्या हातात आता ईडब्ल्यूएस आरक्षणाचं दार मोठं उघडणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.